हवामान खात्याचा अंदाज चुकवला आणि आठवलं, मंजिल मौत है सफर के मजे लो, असं म्हणत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. कोल्हापुरात पोहोचल्यावर रूमच्या अगदी जवळच असलेलं न्यू पॅलेस आणि अंबाबाईचं मंदिर यांचं दर्शन करूनच ट्रिपला सुरुवात करायचं असं आम्ही डिसाईड केलं. 1877 ते 1884 या 7 वर्षात बांधलेला हा न्यू पॅलेस भारतीय वास्तुकलेचा उत्तम नमुनाच. अगदी थोडक्यात हा शाहू पॅलेस आम्ही पाहिला आणि आम्ही मंदिराकडे आलो. 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं हे मंदिर 1400 वर्षापूर्वी चालुक्य राजवटीत काळ्या दगडानं झालेल्या या मंदिराचं बांधकाम भटकलेल्या मनाला आजही शांती देतं. थकलेल्या मनाला तर शांती मिळाली, पण पोटाची झालेली काहिली पाहता कोल्हापूरचा फेमस असलेला तांबडा पांढरा रस्सा आवडण्यासाठी एका हॉटेलवर गेलो आणि आजच्या दिवसाला सलाम केला. ट्रिपचा दुसरा दिवस. अतिशय उत्साहात आम्ही दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. गाड्या घेतल्या आणि आंबाघाटाच्या दिशेने निघालो. रस्त्यातलं ते वातावरण पाहून प्रत्येकाच्या ओठावर रोमॅन्टिक सॉन्ग येत होते. बट लकीली कोणाकडेही गर्लफ्रेंड नव्हती, म्हणून गर्लफ्रेंडला मी एक्स कन्सिडर केलं. बिकॉज वी आर द पीपल ऑफ मॅथमॅटिक्स. सौंदर्याचं एक अप्रतिम कॉम्बिनेशन म्हणजे पावसाळा आणि सह्याद्री, त्यातल्या त्यात आंबाघाट म्हणजे नादच खुळा. डोंगरावर उतरलेले ढग आणि दर 5 मिनिटाला कोसळणारा पाऊस, चहासाठी माझं मन वितळत होतं. असा हा अतिशय खडतर प्रवास करून आम्ही जो विला बुक केला होता तिथे आम्ही पोहोचलो. पावसानं अगदी मनावरच घेतलं होतं. आहे त्या परिस्थितीला ॲक्सेप्ट करून क्षणाचाही विलंब न करता आम्ही सरळ स्विमिंग पूलमध्ये उतरलो. मग काय मज्जाच मज्जा. आंबाघाटातील गारवा आणि पावसाचं थंडगार पाणी, कसलं काय आणि कसलं काय, आम्हाला कशाचीच जाणीव होत नव्हती. जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा तो स्वतःचा असतो, पण त्या एकटेपणाची पुरती वाट लावणारे माझे मित्र बघा. या आयकॉनिक पोजसोबतच आजच्या या ब्लॉगला आपण इथेच सलाम करूयात. थँक्यू सो